नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जी.के. न्यूज मराठी. आता बातमी आहे कुपोषण मुक्त महाअभियानाची. पाहूया सविस्तर. कुपोषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन भारत सरकारने भारत देशात सुरू केलेल्या राष्ट्रीय पोषण अभियानाच्या माध्यमातून कुपोषणाची पातळी कमी करण्यासाठी 0 ते 6 वयोगटातील मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनदान माता यांच्या पोषण परिणाम सुधारण्यासाठी देशभरात राष्ट्रीय पोषण आहार अभियान सर्वत्र मोठ्या प्रमाणात राबवले जात असताना किनवट आदिवासी बहुल भागातील गरोदर माता, स्तनदान मातासाठी अंगणवाडी सेवा केंद्रामधून महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याला विविध घटकांचा पॉकेट बंद पोषण आहार पुरवला जात असून स्तनदान माता व गर्भवती स्त्रियांसाठी हा पोषण आहार अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. लहान बालकांच्या शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय पोषण अभियान मोठा आधार ठरत आहे. सध्या पोषण महाअभियान सुरू असल्याने गर्भवती असताना मातांसाठी आवश्यक घटकांची प्रदर्शनी अंगणवाडीमध्ये लावण्यात आली आहे. पोषण अभियानाच्या माध्यमातून 0 ते 6 वयोगटातील लहान बालकांना दररोज खिचडी, शेंगदाणा लाडू, राजगिरा लाडू या सहकस आहार थेट अंगणवाडी सेवा केंद्रामधून पुरवला जातो. तर स्तनदान माता व गर्भवती स्त्रियांना पॉकेटबंद आहार मिळत असतो. यामुळे लाभार्थी महिलांना सकस आहारामधून प्रोटीन, व्हिटॅमिन व विविध घटक मिळत असल्याने केंद्र सरकारने सुरू केलेले अभियान लाभार्थी कुटुंबासाठी व बालकांच्या विकासासाठी पूरक ठरत असल्याचे दिसून येत आहे. स्तनदान माता व गरोदर मातांनी देखील वेळोवेळी आमची तपासणी होत असल्याचे सांगितले आहे. तर अंगणवाडी सेविकांनी देखील गरोदर माता, स्तनदान मातांना पोषण आहाराविषयी माहिती दिली जात आहे, अशी माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, किनवट, नांदेड. माझं नाव आहे संजीवनी अमोल चव्हाण. मी इस्लापूर राहते आणि आमच्या घराजवळ अंगणवाडी आहे. अंगणवाडीत येथील ताईत्याने येतात, आम्हाला बोलवतात, बाळाविषयी माहिती देतात आणि लसीकरण टाईम वेळेवर देतात आणि खाऊ वगैरे देतात बाळाला खाण्यासाठी. आणि 6 महिने बाहेरचे काय काय बाहेरचे खायचं नाही सांगतात आणि बाळाला दूध वगैरे पाजतं म्हणून सांगतात आणि कॅम्पमध्ये पण बोलवतात. जेवणामध्ये कडधान्य सांगतात आणि हिरव्या परमेश्वर पोतुलवाड. मी अंगणवाडी क्रमांक 6ची कार्यकर्ती आहे आणि ह्या 1 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपासून पोषण माहाचा हे महिना चालू आहे आणि ह्या महिन्यामध्ये आम्ही विविध कार्यक्रम वैयक्तिक अंगणवाड्यात सगळे एकत्र आणि घेत असतो आणि त्यातून गरोदर मातांना त्यांच्या आहाराविषयी, त्यांचे वजन, उंची, लसीकरण आणि त्यांचं राहणीमान आणि स्वच्छतेविषयी माहिती दिली जाते आणि बाळाचं वाढीविषयी सुद्धा वेळोवेळी माहिती दिली जाते आणि स्तनदा मातांनासुद्धा बाळ आणि बाळाच्या आईची कशी काळजी घ्यायची हे आम्ही वारंवार सांगत असतो. आणि स्तनपानाविषयी सुद्धा मातेला 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान आणि नंतर 6 महिन्याच्या नंतर बाळाला वरचा आहार कशा प्रकारे द्यायचा आणि ह्याविषयी आम्ही वारंवार सगळी माहिती देत असतो. आणि या पोषण माहाच्या सप्टेंबर महिन्यात आणि सगळेजण मिळून मोठे मोठे कार्यक्रम आणि पालेभाज्या आणि फळं आणि धपाटे म्हणजे काय कशा प्रकारापासून काय खाल्ल्यानंतर काय हे होते सगळ्यांना हे सगळं गरोदर माता, स्तनदा माताला बोलावून ही माहिती दिली जाते. माझं नाव वनिता गणपतराव वानखेडे. इस्लापूर क्रमांक 8 इथली मी कार्यकर्ती आहे, सेविका. आणि आम्हाला जे आहार येतो ते अगोदर आणि स्तनदा मातेची नोंदणी करून घेता. नोंदणी झाल्याच्या नंतर आम्हाला जे शासनाकडून पाकिटामार्फत पोषण आहार येते ते आम्ही त्यांना बोलावून वाटप करून देता आल्याबरोबर. आणि आहाराविषयी मार्गदर्शन आणि पुन्हा घरभेटीच्या संदर्भातून आम्ही त्यांना पोषण आहाराविषयी माहिती देतो. आणि सगळं वेळोवेळी लसीकरण, तपासण्या, HB, उंची, वजन हे सर्व काही करून घेऊन आम्ही त्यांना आहाराच्या संदर्भामध्ये आहाराविषयी माहिती सांगतो. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.